हाय, हॅलो, नमस्कार. ज्या दिवशी हे घरी असतात ना, त्या दिवशी आमच्याकडे एकदम सकाळपासूनच चिवचिव सुरू होऊन जातात. आता या दोघांची बॉन्डिंग एवढी जास्त स्ट्राँग आहे, की मी यांच्या मधात जर गेली, तर मला एका मिनिटातच गेट आउट करून टाकतात. आणि हा सीन बघून तुम्हाला कोणत्या मूव्हीची आठवण येतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता यांची मस्ती सुरू आहे म्हटलं, तोपर्यंत मी माझे घरचे पटापट कामं आवरले आणि रेडी झाली. कारण मला बँकमध्ये जायचं होतं आणि त्या बँकमध्ये माझी एवढी जास्त मगजमारी झाली, की काय सांगू. 5 मिनिटच्या कामासाठी मला 1 तास लागून गेले आणि मी नेहमी याला लालच देऊन घरी ठेवत असते, की तुझ्यासाठी खाऊ आणते. कारण आता ऊन पण खूप जास्त आहे आणि याला नेणं पण कुठे परवडत नाही. त्यामुळे तिकडून याच्यासाठी खाऊ घेतला आणि घरी आलो. मला पण काही सामान घ्यायचं होतं. आता माझ्या बाळाचे चॉकोज पण संपले होते. याला रोज सकाळ संध्याकाळ दुधासोबत चॉकोज खायला आवडतात. त्यामुळे चॉकोज पण घेतले आणि मला काही मेयोनीज, चीज वगैरे घ्यायचे होते ते पण घेऊन घेतले. आणि हा केक मला खूप खूप जास्त आवडतात. मी नेहमी सिरीवला गेली की घेऊन येत असते. आता ऊन खूप जास्त तपतात म्हणून मला लवकरच निघायचं होतं आणि मी स्वयंपाक पण नव्हता केला. त्यामुळे आईनेच इकडे स्वयंपाक केला आणि आज जेवणामध्ये मस्त आईने काकडीची चटणी आणि इकडे छान फणसची भाजी पण बनवली होती. मस्त जेवण करून दुपारी मस्त आराम केला. तर मी तिकडूनच येताना फ्रुट्स घेऊन आली आणि त्यांना मी म्हटलं, की मला हे टरबूज आधी चिरून दाखवा, की लाल आहे का? त्यांनी मला एकदम गॅरंटीने सांगितले, की एकदम फ्रेश पण आहे आणि लाल पण आहे. आणि घरी येऊन बघते तर काय चिरल्याबरोबर ते अर्धं जास्त तर खराबच निघालं. आता दिमाग तर एवढा खराब झाला होता, की आता काय करायचं? वापस देणं तर परवडणार नाही. त्यामुळे चुपचाप जेवढं चांगलं आहे तेवढं चिरलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि आज माझ्या ऋसूबाईला सायंकाळला अजिबातच अंघोळ करायची नव्हती आणि मी त्याची अंघोळ जबरदस्तीने करून दिली. त्यामुळे माझी ऋसूबाई खूपच जास्त रुसली होती आणि आता आम्ही रुसताना एकदम चेहरा झाकून घेतो आणि छोट्या-छोट्या डोळ्यातून मस्त बघत पण असतो. आज जेवणामध्ये काहीतरी सिंपलचंच बनवायचं होतं. त्यामुळे आई बोलल्या, की "तू वरणामधले शेंगुळे बनव." म्हणून मी इकडे छान शेंगुळे बनवून घेतले आणि त्यावर छान लाल मिरचीचा तडका बनवून घेतला आणि छान जेवण केलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. माझ्या व्हिडिओवर छान-छान कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.